एक ब्रेकिंग बातमी समोर येते। ठाणे विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोठं धक्कातंत्र वापरण्याच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। मतांची गोळाबेरीज वाढवून भाजपवर मात करण्यासाठी बहुजन विकास आघाडीला शिवसेनेत विलीन करण्याचा प्रयत्न हा शिंदेंकडून सुरू असल्याचं खात्रीलायक सूत्रांनी पुढारी न्यूजला सांगितलेलं आहे। या नवीन राजकीय समीकरणामुळे शिवसेनेचे विद्यमान नेते रवींद्र फाटक यांचा पत्ता कट होण्याची शक्यता वर्तवली जात असून त्यांच्या जागी बबियाचे माजी आमदार क्षितिज ठाकूर यांची अनपेक्षित एंट्री होण्याची दाट शक्यता आहे। आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। सुशांत, राज्यभर या राजकारणाचा परिणाम होईलच, मात्र विशेषतः ठाणे वसई विरार या पट्ट्यावर अधिकचा परिणाम दिसेल जर असं झालं तर? अगदी खरं आहे विक्रांत, आपण बघितलं असाल तर एकनाथ शिंदे मागील काही दिवसांपासून ज्या पद्धतीने धक्कातंत्र वापरतात, मग ते बच्चू कडूला विधान परिषदेवर घेत त्यांनी धक्कातंत्र वापरलं होतं, असंच एक धक्कातंत्र आता ते वापरण्याच्या तयारीत आहेत। अर्थात बहुजन विकास आघाडीचे माजी आमदार क्षितिज ठाकूर, आपण जर बघितलं असेल तर वसई विरार महानगरपालिकेत आताही बहुजन विकास आघाडीची सत्ता आहे, त्यांचा महापौर आहे आणि याचमुळे हे धक्कातंत्र जे आहे ते एकनाथ शिंदे वापरण्याच्या तयारीत आहेत। रवींद्र फाटक यांना उमेदवारी न देता क्षितिज ठाकूर यांना एंट्री देऊन त्यांना विधान परिषदेवर पाठवण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे यांच्याकडून केला जाईल अशी शक्यता वर्तवली जाते। त्याचं प्रमुख कारण काय आहे विक्रांत, 2029च्या दृष्टिकोनातून ही व्यूहरचना असल्याचं बोललं जाते। आपण पाहिलं असाल तर सध्या वसई विरार महानगरपालिके वसई विरारमध्ये 2 आमदार जे आहेत ते भाजपचे आहेत, एक स्नेहा दुबे पंडित असतील आणि दुसरे राजन नाईक आहेत। त्यामुळे जर 2029ला भाजप सोबत लढलं तर जितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीची मदत जी आहे ती एकनाथ शिंदेना होईल आणि या ठिकाणी एकनाथ शिंदेना पाय रोवणं देखील सोपं जाणार आहे आणि याचमुळे क्षितिज ठाकूर यांच्यासारख्या नेत्याला विधान परिषदेवर पाठवत आपली ताकद जी आहे ती पालघर ठाणे या विभागात वाढवायची संधी एकनाथ शिंदे आहे। ठाण्यात एकनाथ शिंदेची ताकद आहे, मात्र पालघरला जर अधिक ताकद वाढवायची असेल, भाजपला शह द्यायचा असेल तर जितेंद्र ठाकूर यांच्यासोबत हातमिळवणी करणं हा एकमेव पर्याय जो आहे ते एकनाथ शिंदेकडे आहे आणि त्याच्या दृष्टिकोनातून हे प्रयत्न जे आहेत ते केले जात आहेत। आता प्राथमिक चर्चा जी आहे ती सुरू आहे, मात्र आपण खात्रीलायक सूत्रांनी जी माहिती दिली त्यानुसार जितेंद्र ठाकूर त्यांचे चिरंजीव अर्थात क्षितिज ठाकूर जे आमदार होते गेल्या अनेक वर्ष, आता मात्र त्यांचा पराभव झाला होता या निवडणुकीमध्ये, त्यांना पुन्हा एकदा विधान परिषदेवर पाठवण्याची संधी एकनाथ शिंदे यांच्या रूपाने मिळू शकते। धन्यवाद सुशांत, तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी, केलेल्या विश्लेषणासाठी।